निर्धार परिवर्तन यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यातील 6व्या दिवशीच्या वैजापूर येथील 16व्या सभेला इथं उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय महिला आघाडीच्या अध्यक्षा आदरणीय फौजा खान मॅडम, मराठवाड्याचे पदवीधरांचे आमदार, आमच्या सभागृहातले आमचे ज्येष्ठ सहकारी मार्गदर्शक आदरणीय सतीश भाऊ चव्हाण, विधिमंडळातील आपल्या भागाचे लोकप्रिय आमदार आदरणीय भाऊसाहेब तात्या चिकरगावकर, कार्याध्यक्ष इथं उपस्थित अभय पाटील चिकरगावकर, युवा नेत्या माननीय सक्षनाताई सलगर, तालुक्याचे अध्यक्ष माननीय बाळूबाबा भोसले, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष सौ सुनीताताई साखरे, प्रेमसिंग राजपुते, सौ योगिताताई निकम, सौ स्वर्णाताई सोमवंशी, व्यासपीठावर उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वैजापूर विधानसभा मतदारसंघातील आणि औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व सन्माननीय नेते, या सभेला उपस्थित मोठ्या संख्येने असलेल्या माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी, इथं उपस्थित माझ्या तरुण भावांनो आणि पत्रकार मित्रांनो, निर्धार परिवर्तनाची यात्रा 10 जानेवारीला हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगडावरून छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा घालून राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांच्या समाधीस्थळी नतमस्तक होऊन 14 तळ्यावर परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून आज ही निर्धार परिवर्तनाची यात्रा वैजापूरला पोहोचली आहे। आजच्या या सभेला आपण अभूतपूर्व प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे सर्वप्रथम आभार मानतो। ज्या दिवशी रायगडावरून निर्धार परिवर्तनाची यात्रा सुरू होणार होती, त्याच दिवशी मुंबईच्या एका पत्रकारांनी मला फोन केला आणि विचारलं की तुम्ही निर्धार परिवर्तनाची यात्रा ही रायगडवरूनच का चालू करता? मी त्याला उत्तर दिलं की 17व्या शतकात या हिंदुस्थानामध्ये दिल्लीच्या तख्तशहाच्या विरोधात पहिली परिवर्तनाची लढाई जर कोणी लढली असेल तर ते युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी लढली। म्हणून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा घालून त्यांचा आशीर्वाद घेऊन ही परिवर्तनाची यात्रा चालू करतो। 19व्या शतकात ज्या महामानवाने समाज व्यवस्थेच्या आणि मनुस्मृतीच्या विरोधात परिवर्तनाची चळवळ लढाईत रूपांतरित केली, त्या परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून त्यांचा आशीर्वाद घेऊन ही निर्धार परिवर्तनाची यात्रा आम्ही चालू केली। काही महिन्यांनी लोकसभेच्या निवडणुका येणार,
मला माहित नाही आपल्यापैकी किती जणांना मागच्या लोकसभेच्या निवडणुका आठवतात. मला माहित नाही आपल्यापैकी किती जणांना मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत नरेंद्रभाई मोदींनी प्रधानमंत्री पदाचे उमेदवार म्हणून जी काही भाषणं केली त्यातली काही आपल्याला आठवतात का? पण मी मात्र आणखीनही नरेंद्र मोदीची 2014च्या निवडणुकीतली भाषणं या क्षणालाही विसरलो नाही. बघा, जमलं तर तुम्हाला आठवतंय का ज्या वेळेस मोदी साहेब स्टेजवर बोलायला यायचे, माईकच्या समोर उभं राहायचे आणि लाखोच्या जनसमुदायाकडे बघून म्हणायचे, अच्छे दिन. काय आठवलं का? समोर बसलेले लाखो लोक म्हणायचे, आने वाले है. आता मी जसं अच्छे दिन म्हणलो आणि तुम्ही हसलात, बरोबर आहे ना? गावागावात या देशात या अच्छे दिनची चेष्टा चालू आहे. एखाद्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीला अच्छे दिन म्हणलं तर तो व्यक्ती एकतर हसतो नाही तर शिवी देतो. खरं का नाही? आता तुम्ही आम्ही केलेली चेष्टा सोडून द्या. पण केंद्रीय मंत्रिमंडळामधले या महाराष्ट्राचे एक दिग्गज मंत्री ज्यांचं नाव नितीन गडकरी 4 महिन्यापूर्वी एका हिंदी न्यूज चॅनलला मुलाखत द्यायला गेले. मुलाखत चालू झाली, वार्ताहरांनी प्रश्न विचारले, उत्तर दिले. शेवटी वार्ताहरांनी नितिनजींना एक प्रश्न विचारला, क्या नितिन जी आप बता सकते इस देश में अच्छे दिन कब आने वाले? नितिन जी ने उत्तर दिलं, ते बोले अच्छे दिन कुछ नहीं होते, उसको महसूस करना होता है. मी आज वैजापूरकरांना विचारायला आलो है, क्या आपको अच्छे दिन महसूस हो रहे हैं? हो का नाही? अच्छे दिनच्या नावावर फसवलं. त्याच काळामध्ये मोदींची भाषण होती, मैं विदेश जाऊंगा, काला धन लाऊंगा और इस देश के हर नागरिक के खाते में 15 लाख जमा कराऊंगा. खरं का नाही? आहे का इथे एखादा खातेदार ज्याच्या खात्यावर मोदीचे 15 लाख आले? 15 लाखाच्या नावावर फसवलं. पण आणखीनही काही मोदी भक्त आहेत ज्यांनी जनधन योजनेमध्ये फुकट खाते काढले. त्यांना असं वाटतं शेवट का होईना आचारसंहितेच्या अगोदर का होईना, भलेही 15 लाख नाही 5-25 हजार तर नक्कीच मोदी टाकतील. खरं का नाही? 15 लाखाच्या नावावर फसवलं. कदाचित आपल्याला आठवत नसेल, 2014ला भाजप आणि शिवसेनेने मिळून महागाईच्या वर एक जाहिरात काढली होती. ती जाहिरात टीव्हीवर आली, वर्तमानपत्रात आली, रेडिओवर आपण ऐकली. जाहिरात होती, बहुत हो गई महंगाई की मार, अब की बार घ्या गोंधवून आता. शिवसेनेचे बांडगुळ आपल्याला महागाई दाखवत होते. ज्या वेळेस या देशात 50 रुपये लिटरनी पेट्रोल मिळत होतं, ज्या वेळेस या देशात 60 रुपये किलोनी डाळ मिळत होती,
त्यावेळेस भाजप आणि सेनेचे हे भांडवल आपल्याला बहुत हो गई महंगाई म्हणत होते. ज्या वेळेस या देशात 450 रुपयाला सिलेंडरची टाकी मिळत होती त्यावेळेस आपल्या समोर महागाईचा डोंगर त्यांनी उभा केला होता. आज मी वैजापूरकरांना विचारायला आलोय, आता कसं आहे? एक छोटा हिशोब सांगतो, लगेच मोबाईल काढून करीत बसू नका. घरी गेल्यावर रात्री झोपायच्या अगोदर मात्र नक्की करा. आपल्यापैकी अनेक जणांकडे मोटरसायकल आहे. जर 2014चं 50 रुपये लिटर पेट्रोल आणि आत्ताचं 81 रुपयाचं पेट्रोल याच्यातला फरक जर केला आणि एक व्यक्ती जर आपल्या गाडीत रोज 1 लिटर पेट्रोल टाकत असेल तर 50 रुपये आणि 81 रुपये म्हणजे रोज 31 रुपयाला मोदी साहेबांनी आपली नीटनेटकी केलेली आहे. चार वर्ष 7 महिने, एका वर्षात 365 दिवस. 4 वर्ष 7 महिन्याचे किती दिवस तेवढे काढा, त्याला 31 रुपयांनी गुणाकार करा. जे हिशोब येईल ते बघा आणि बघून झोप आली रात्री तर मला झोप आली म्हणून फोन करून सांगा. 450 रुपयाचं सिलेंडर आज काय भाव आहे? 970. बहुतेक आजच घेतलेलं दिसतं तुला. 450 आणि 970 याच्यातला फरक काढा. महिन्याला जर आपल्याला 1 सिलेंडर लागत असेल तर 4 वर्ष 7 महिन्याचे महिने काढा. जे काय फरक आहे 600-700 रुपयाचा त्यांनी गुणाकार करा. तेवढी मोदी साहेबांनी दिवसा ढवळ्या आपली लूट केलेली आहे, एवढं लक्षात ठेवा. हेच मोदी साहेब त्यावेळेस म्हणत होते, खातो नती खावे देतो नती, न खाऊंगा ना खाने दूंगा. त्याचा अर्थ नेमका हा होता. आता कळाला का तुम्हाला? अरे दिवसा ढवळ्या महागाई तर तुम्ही थांबवली नाही, पण या देशाच्या प्रत्येक माणसाची लूट दिवसा ढवळ्या पेट्रोल डिझेल आणि या महागाईच्या आणि सिलेंडरच्या या महागाईच्या याच्यावर तुम्ही या जनतेची केली. या गोष्टीचा तुमच्या मनात राग नाही? काही लूट झाली ती बरी झाली कारण की ती मोदीने केली, असा काही तुमचा समज आहे का? दिलं तर काही नाही. आज या सभेला अनेक तरुण आहेत, माझ्या उजव्या बाजूला आहेत, डाव्या बाजूला आहेत, समोरही बसलेले आहेत. ज्या वेळेस 2014च्या निवडणुकीत आम्ही या तरुणाला विचारायचो या निवडणुकीत काय करणार, कुणाला मतदान देणार, त्यावेळेस ही तरुणाई जमिनीवरून 1.5 फूट उड्या मारून म्हणत होते, हर हर मोदी, घर घर मोदी. खरं का नाही? दोष त्यांचा नाही है. मोदी एका सभेत बोले, मैं देश के नौजवानों से कहना चाहता हूं, आप मुझे प्रधान सेवक बनाओ, हर साल 2 करोड रोजगार का मैं निर्माण करूंगा. म्हणजे नोकऱ्या. ह्या तरुणाईला वाटलं 2 कोटी नोकऱ्या मिळणार आहे. काय भला माणूस आहे. त्या 2 कोटीतली 1 नोकरी आपल्याला मिळणार आहे. नोकरी मिळाली की छोकरीचा प्रश्न मिटणार आहे. छोकरीचा प्रश्न मिटला की हम दो हमारे दो, आपल्या घरात अच्छे दिन येणार. आता हीच तरुणाई 4.5 वर्षांनी ज्यावेळेस आम्हाला भेटते ते आमच्याकडे बघते, आम्ही त्यांच्याकडे बघितल्यावर आम्ही विचारतो आता कसं काय? तर हीच तरुणाई म्हणती 4.5 वर्षात साधी सोयरीक सुद्धा नाही. इथं ग्रामीण भागातले माझे तरुण भाऊ आलेत. मी जे बोललोय ते खरंय का नाही हात वर करून सांगा. ही रेकॉर्ड करा हो मीडियावाले. रोजगार देण्याच्या नावाने या देशातल्या तरुणाईला फसवला.
आणि ज्याला रोजगार मिळाला होता नोटबंदीच्या आणि जीएसटीच्या कारणावर ते रोजगार सुद्धा त्याच्या हातातून गेला. आणि ज्या रोजगारावर आमच्या तरुणाचं लग्न झालं होतं ते रोजगार गेल्यामुळे ते लग्न मोडायची वेळ आज तरुणावर आलेली. एवढी वाईट परिस्थिती या देशात यापूर्वी कधीच नव्हती. काल परवा नरेंद्रभाई मोदी सोलापूरला आले. सोलापूरचं भाषण आपण ऐकलं असेल. सोलापूरला आल्यावर म्हणले मैं इस देश का ऐसा चौकीदार हूं कि रात भर जागता हूं और चोरों को पकडता हूं. हे त्यांचं भाषण आहे, माझ्या मनाचं नाही. तर उजव्या बाजूला पत्रकार मित्र आहे, तुम्ही परत बघा, युट्यूबला भेटेल. आणि हे बोलत असताना चौकीदार साहेब कशी चौकीदारी करतात हे जनतेला सांगत असताना 2500 कोटी रुपये नुसत्या डाळीत खाल्लेले मंत्री त्यांच्या मागे बसलेले होते. त्यांचं नाव सुभाष देशमुख. आणि हे सांगतात की आमच्या 4.5 वर्षाच्या काळात एनडीएवर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही. आज या देशाचा नागरिक म्हणून देशाच्या जनतेकडून मला प्रश्न विचारायचा परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने अधिकार दिलाय. तो प्रश्न मी या देशाच्या प्रधानमंत्र्याला विचारतो. जर भ्रष्टाचाराचे आरोप तुमच्यावर झाले नाहीत तर राजस्थानचं ललित गेट काय आहे एकदा जनतेला सांगा. मध्य प्रदेशचा व्यापमचा घोटाळा काय हे जनतेला एकदा सांगा. आणि एवढ्यावर तुमचं समाधान होत नसेल तर महाराष्ट्रातल्या 16 मंत्र्यांचे 90,000 कोटीचे घोटाळे पुराव्यानिशी मी विधान परिषदेमध्ये काढले. एकही पुरावा माझा खोटा ठरवू शकले नाही. येऊन बघा. आणि एकदा राफेलचं पण काय मोदी साहेब देशाला कळू द्या. तुम्हाला जरा राफेल लक्षात आलं नसेल, नेमकं काय हे पण कळालं नसेल. सोप्या भाषेत सांगू का, आपल्या गावाकडच्या भाषेत, राफेलचा घोटाळा म्हणजे काय. राफेलचं विमान मोदीने घेतलं म्हणजे कसं घेतलं. 526 रुपयाचा मोबाईल, हेडफोन सहित आणि चार्जर सहित 1646 रुपयाला घेणं याला राफेल म्हणतात. कळालं का आता. म्हणजे किती झालं तर मोबाईल सोबत हेडफोन बी येतो, चार्जर बी येतो. आणि राफेलचं काम दिलं कुणाला, अंबानीला. अरे HAL सारखी यशवंतराव चव्हाण साहेबांनी आणलेली नाशिकला कंपनी, ज्याला सगळे विमान बनवायचा अनुभव आहे, लढाऊ विमान तिथं बनवले जातात, त्या सरकारी कंपनीला द्यायच्या ऐवजी मोदींचं प्रेम अंबानीवर आलं, तुमच्यावर आलं नाही. अरे या शेतकऱ्याच्या जातीला सुद्धा फसवला. आजही युट्यूबवर बघा, एक भाषण तुम्हाला असं मिळेल की ज्या भाषणात मोदी म्हणले, मैं किसानों से कहना चाहता हूं, एक बार अगर मैं प्रधानमंत्री बना तो पहले मीटिंग में मैं देश के सारे किसानों का ऋण माफ करता हूं. म्हणजे कर्ज माफ करतो पहिल्या मीटिंग मध्ये. ही तुमची फसवणूक नाही. मग एवढा फसवा सरकार पावला पावलाला शब्दाला खोटं बोलणारं हे सरकार आणि देशाच्या 125 कोटी जनतेला फसवणारं हे सरकार बदलण्यासाठीच छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि बाबासाहेबांचा आशीर्वाद घेऊन ही निर्धार परिवर्तनाची यात्रा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने काढली आहे. किती खोटं बोलावं. एका भाजपच्या नेत्याने माझ्यासोबत लय वाद घातला. म्हणले पुन्हा आम्हीच येणार सत्तेत. म्हणलं कसं. ते म्हणाले गॅसचे कनेक्शन एवढे दिले. म्हणलं गॅसचे कनेक्शन दिलेच रे, पण सिलेंडर केवढ्याला ऐकलेस हे तुला माहिती आहे का. ते जाऊ द्या म्हणले. आम्ही प्रधानमंत्री आवासमध्ये घरकुलं एवढे दिले. हे काही मोदी भक्त राहिलेत ना, ज्यांना असं वाटतं की आणखीनही मोदी विकास करायला लागलेत किंवा सबका साथ सबका विकास.
त्याला जर उदाहरण द्यायचं झालं तर लहान तान्हं लेकरू असतं ना, तोंडात अंगुठा घालतं, त्याचा असा समज असतो की त्या अंगुठ्यातून दूध येत आहे म्हणून ते तोंडात अंगुठा घालतं. तसा मोदी भक्ताचा आणखीनही समज आहे की मोदीमुळे या देशाचा विकास व्हायला लागला. वाटोळा केला 4.5 वर्षात या देशाचं. का मिळालं तुम्हाला? आज शेतकरी उद्ध्वस्त झाला. मोदीची लाट तशीच राहिली. विधानसभेच्या निवडणुका लागल्या. या विधानसभेमध्ये तुम्ही तसल्या लाटेत सुद्धा तात्यांना निवडून दिलं. आम्ही मनस्वी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो, आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. पण एक गोष्ट मात्र निश्चित लक्षात ठेवली पाहिजे, बडे मियाँ तो बडे मियाँ, छोटे मियाँ सुभान अल्लाह. काय कळालं का? बडे मियाँ कोण? कोण? मोदी. छोटे मियाँ कोण? कोण? शाबाश. एवढ्यात त्यांना एकट्यालाच कळाले. काय सांगितलं? विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात देवेंद्र फडणवीस साहेब म्हणले, आत्ता कळालं तुम्हाला, जरा उशिराच आहे सगळं, कनेक्शन थोडं उशिरा लागायला लागलं. की आम्हाला सत्तेत बसवा, आम्ही शेतकऱ्याचा 7-12 कोरा करू. खरं का नाही? 3 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी सदनामध्ये संघर्ष केला, रस्त्यावर उतरून संघर्ष केला. आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रात जेलभर आंदोलन केलं. 8 लाख शेतकऱ्यांनी त्या आंदोलनामध्ये स्वतःला अटक करून घेतली. शेतकऱ्यांना संप करावा लागला. आम्ही शेतकऱ्याची व्यथा सभागृहात मांडली अनेकदा. आणि ज्यावेळेस आम्ही तुमची व्यथा मांडायचो आणि आमचं बोलणं झालं की राज्याचे मुख्यमंत्री समोरून उठायचे उत्तर द्यायला आणि आमच्याकडे बोट करून म्हणायचे, अरे तुम्हालाच काय शेतकऱ्याचा कळवळ आहे का? मी सुद्धा शेतकरी आहे आणि असा तसा शेतकरी नाही, 5 पिढ्याचा शेतकरी आहे. आता यांना खालून वरून उभं आडवं कसंही बघा, म्हणजे मुख्यमंत्र्यांना शेतकरी दिसतात का? पण रिटून बोलणार 5 पिढ्याचा शेतकरी आहे. मी माझ्या मनाचं बोलत नाही, हे त्यांचं सभागृहातलं भाषण आहे मुख्यमंत्र्याचं. एवढ्यावर थांबले नाहीत. ते म्हणले, उद्या जर मला कुणी गाय धुवायला लावली तर मी गाय सुद्धा धुवू शकतो. उद्या जर कुणी मला गायची धार काढायला लावली तर धार सुद्धा काढू शकतो. अडचण फक्त एवढीच आहे की मला खाली बसता येत नाही. हे त्यांचं स्वतःचं भाषण आहे. मी सुद्धा ठरवलंय या अधिवेशनाच्या काळात एक दुभती गाय घेऊन मुख्यमंत्र्याच्या वर्षा निवासस्थानावर जायचं. मुख्यमंत्री म्हणतील, धनंजय हे काय आहे? मी म्हणाल, ही गाय आहे. काय करायचं आहे? धुवायची आहे का? हा, धुवून आणली आहे. तुम्ही सांगितलं सभागृहात 5 पिढ्याचे शेतकरी आहात, तुम्हाला गायीची धार काढता येते, धार काढा आणि सिद्ध करा की तुम्ही शेतकरी आहे. बरोबर आहे का? ते म्हणतील, धनंजय अडचण आहे, खाली बसता येत नाही. हरकत नाही, टेबलावर गाय चढू, उभाट्या काढा, पण काढून दाखवा. या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याची कर्जमाफीची घोषणा तुम्ही केली. 1.5 वर्ष झालं करताना म्हणले, ऐतिहासिक, सरसकट, निकषासह, तत्वतः. हे शब्द कधी ऐकले होते का तुम्ही? नाव दिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं, दिली 1.5 लाखाची. त्याच्यात म्हणले शेतकऱ्याला ही कर्जमाफी मिळणार ऑनलाईन. आणि ऑनलाईन मध्ये सुद्धा एक खुट्टी मारून ठेवली. ते म्हणले, ज्या शेतकऱ्याला कर्जमाफी पाहिजे त्यांनी सपत्नीक यायचं, म्हणजे बायकोला घेऊन ऑनलाईनचा अर्ज भरायला जायचं. मी मुख्यमंत्र्याला म्हणलं, अरे नेमकं तुम्हाला शेतकऱ्याला कर्जमाफी द्यायची आहे का तुमच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसाद जोडीनं द्यायचा आहे? नेमकं ते तर कळू द्या. आणि मुख्यमंत्र्याला हेही सांगितलं, म्हणलं, अरे सगळ्याचे दिवस घरात सारखे नसते, संसारात, प्रपंचात. नवरा बायकोचं कधी कधी बऱ्याचदा भांडण सुद्धा होतं. आणि नेमकं त्याच ऑनलाईनच्या तुमच्या काळात 15 दिवसात महाराष्ट्रातल्या अनेक शेतकऱ्याचे घरात भांडणं झालेले असले
काय होईल? मुकला ना तो कर्जमाफीला. ही कर्जमाफी फसवी निघाली. बोंडअळीच्या बाबतीमध्ये मागच्या डिसेंबरच्या महिन्यात ज्यावेळेस यमत आणून हल्ला बोलचं आंदोलन नागपूरला 12 दिवस चालत सगळ्यांनी काढलं, सरकारला घोषणा करावी लागली. घोषणा करताना सांगितलं बोंडअळीला 34,700 रुपयाचं आम्ही हेक्टरी अनुदान देणार. मिळालं किती? मला माहित नाही, तुम्हाला मिळालं असेल का नाही. नाही मिळालं. किती फसवं सरकार. 37,400 नाही 34,700 रुपये. आज बोंडअळीचं अनुदान नाही. शेतकऱ्याची अवस्था अशी झाली आहे की मला काही निवेदन आल्यात आत्ता एवढ्याच सांगण्यात आलं की म्हणजे कशालाच भाव नाही. हाय का भाव आपला? यावेळेस तर दुष्काळात असं झालंय. आपल्याकडे बी दुष्काळ आहे. खरीपाच्या पेरण्या झाल्या, पावसानं उघड दिली तर आणखीन पाऊस पडला का? रबीच्या पेरण्या आपल्याकडे होऊ शकल्या नाहीत. आज पिण्याच्या पाण्याचे टँकर एवढे आहेत आपल्या या तालुक्यात वैजापूरमध्ये 102 टँकर चालू आहेत. आणि हे सरकार म्हणतं की आम्ही जलयुक्त मध्ये एवढे कामं केलेत की जमिनीत पाणीच पाणी झालंय. मग कुठे आहे पाणी? कुठे आहे? ह्यांची जलयुक्त फसवणूक. आज टँकर मिळत नाही अशी अवस्था आहे. टँकर सुद्धा सरकारने देऊ नका म्हणून तोंडी आदेश दिले. एमआरईजीएसचं कुठलं काम चालू नाही. जनावरं जगवायचे कसे प्रश्न आहे, कारण रब्याच्या पेरण्या झाल्या नाही. सरकार छावण्या चालू करायला तयार नाही. मुंबईतल्या लावण्या चालू केल्या. म्हणलं चाऱ्याचा काहीतरी प्रश्न मिटवा. मुख्यमंत्री म्हणले आम्ही ठरवतोय जरा छावण्या चालू करायच्या का दावणीला द्यायचा का ऑनलाईन चारा द्यायचा. ऑनलाईन म्हणलं की मला धसकून झालं एकदम. म्हणलं आता ऑनलाईन म्हणल्यावर ही काय अड घालती. कर्जमाफीच्या वेळेला बायको घेऊन या म्हणले. खरंय का नाही? आता चाऱ्यासाठी ऑनलाईन जर म्हणलं तर आपल्याला कुणाला घेऊन जावं लागेल? कुणाला? ज्याच्याकडे गाय त्यांनी गाय, ज्याच्याकडे म्हस आहे त्यांनी म्हस. एक सेल्फी काढायचा, पाठवायचा, चारा ऑनलाईन. काय धंदे. ही तुमची आमची अवस्था का झाली आहे माहिती आहे? कारण महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आणि देशाच्या मंत्रिमंडळात एकही शेतकऱ्याचं पोरग त्या मंत्रिमंडळात नाही. म्हणून आज तुमच्यावर आणि आमच्यावर ही वेळ आलेली आहे. मुख्यमंत्र्याचं सांगितलं खालून पुढून मागून पुढून कसं आहे बघा. ते दिसतेत का? नाही दिसत. नेक्स्ट टू सीएम चंद्रकांत दादा पाटील. शेतकरी दिसतेत का? त्याच्यानंतर सुधीर मुनगंटीवार कुठल्याही चष्म्याने बघा. अगदी आता नवीनचे रेबनचे काहीतरी आलेत म्हणे पोलराईज, रात्रीतून बी दिसतंय म्हणे. त्याच्यातून बघितलं तरी ते शेतकरी दिसतात का? गिरीश बापट आहेत का? गिरीश महाजन आहेत का? सुभाष देसाई आहेत का? कोण शेतकरी आहे? कुणाला शेतकऱ्याचा कळवा? अरे आज समृद्धीमध्ये जमिनी गेल्या, आणखीन अनेक प्रकार जमिनी गेल्या. एकीकडे शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव दिला नाही म्हणून भावहीन केलं, आणि दुसरीकडे जमिनी घेऊन भूमिहीन सुद्धा या शेतकऱ्याला केलं. हे एवढं मोठं पाप आहे. हे पाप एवढं झालंय, त्याच्यासाठी परिवर्तन पाहिजे. आज शिवसेना भाजपच्या सोबत सत्तेत आहे. जशी सत्तेत गेली तशी प्रत्येकानं आपण बघतो कुठं ना कुठं आपल्याला अनुभव आला असेल, कुठं ना कुठं आला असेल. दोन कुत्र्याचं भांडण जसं असतं, कळवण ज्याला म्हणतो, तसं आहे का नाही? रोज उठलं की शिवसेना मध्ये लाथ मारील. आता तर माननीय उद्धव ठाकरेंचे एवढा मोठा विश्वविक्रम झालाय की गिनीज वर्ल्ड ऑफ बुक रेकॉर्ड मध्ये लाथ मारील आणि राजीनामा देईल याच्या बाबतीमधलं रेकॉर्ड झालंय. मी तर शेवटी शिवसेनेच्या एका मंत्र्याला म्हणलं
तुम्ही आता एवढ्यादा राजीनामे खिशात ठेवले, लाथ मारू, स्वतंत्र लढू, अमक करू, तमक करू. म्हणलं तुमची अवस्था कशी झाली सांगू का? मला एक गोष्ट आठवली. जंगलात एक वाघ होता, मजेत राहत होता. त्या वाघाला एका मुलीवर प्रेम होतं. त्या मुलीलाही वाघ आवडतो. आणि ती मुलगी एका दिवशी वाघाला म्हणते, मला तू आवडतोस पण तुला नख आहेत ना? वाघ म्हणतो, अरे खरंच आहे, मला नख आहेत. वाघ जाते, नख काढून येते. मुलगी म्हणते, बरं झालं नख काढलेस, पण तुला सुळे दात आहेत ना? आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय दादा व्यासपीठावर आलेत. टाळांच्या गजरात आपण दादांचं स्वागत करा. आदरणीय अजित दादा, तुम आगे पडो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा नेमकी गोष्टीमध्ये वाघाचे दात पाडायला आणि दादांची एंट्री व्हायला एकच झाली. ती मुलगी म्हणते, अरे तुला तर दात आहेत. वाघ म्हणतो, अरे खरे माझे दात हिला लागले तर वाघ जात आहे, दात पाडून येत आहे. पुन्हा लक्षात येतं वाघाच्या, अरे आपण नख काढली, दात पाडली, शिकार करायची कशी, खायचं कसं? आणि अशा अवस्थेत त्या वाघाचे हाल कुत्र्यासारखे होते. आणि तशा अवस्थेत पुन्हा त्या वाघाला मुलगी दिसते. तो जवळ जायचं बघतो. मुलगी एक काठी काढते आणि त्या वाघाला कुत्र्यागत बडवते. आता कृपा करून मला त्या वाघाचं नाव काय आणि त्या मुलीचं नाव काय एवढं एक विचारून बघा. तेवढे तुम्ही हुशार काय ऐकलं का? तुम्हाला ऐकू आलं काय? 5 मंत्री पदावर ही शिवसेना लाचार झाली. प्रत्येक वेळेस म्हणायचं भाजपने असं केलं, सत्तेला लाथ मारणार. मी शेवटी त्या मंत्र्याला म्हणलं, अरे भाजप एक दिवस सरकार सोडून देईल तरी तुम्ही तसेच राहता. भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक पापात जेवढी भाजप जिम्मेदार आहे तेवढी या महाराष्ट्रात शिवसेना सुद्धा जिम्मेदार आहे. अरे हा मराठवाडा दुष्काळात असताना, हा महाराष्ट्रातला 71% भाग दुष्काळी असताना शिवसेनेचे कार्याध्यक्ष निघाले कुठे? अयोध्येला रामाचं मंदिर बांधायला. आणि त्याच दरम्यान आमच्या परडीतली एक किस्सा सांगतो. एका शिवसैनिकाला सोयरी आली. सुरी आल्यावर आता मुली काढल्याने विचारलं, मुलगा काय करतो? इकडलं तिकडलं सांगितलं आणि शेवटी म्हणले काय नाही. आज आता औरंगाबादच्या या लोकसभा मतदारसंघातल्या जनतेने परिवर्तन करायचं ठरवलंय. पण यावेळेस मात्र ही जागा काहीही करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ताब्यात आली पाहिजे. आणि दिलेल्या उमेदवाराला